परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर मागील 8 दिवसांपासून पालम तालुक्यातील उक्कडगाव येथील दिव्यांग बांधव धनंजय मुरलीधर शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। या दिव्यांग बांधवाने अजूनही त्याची प्रकृती खालवली आहे। त्याच्या जीवितात जर कुठला धोका झाला त्याला जबाबदार कुणाला धरायचा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे। त्यांची 87 आर जमीन असून त्यांच्या नावाने फक्त 47 आर जमीन ही लागली आहे। 40 आर जमीन कमी झाली असून सध्या ही जमीन माजलगाव डॅममध्ये जात असून कालव्यामध्ये काम सुरू आहे। सर्वे नंबर 702 वेळेस मोजणी झाली असून ती उक्कडगाव येथे शेतीच्या चुका झालेल्या दुरुस्तीसाठी दिनांक 9 मार्च 2022 ते 15 मार्च 2022 रोजी 2 दिवसाचा कॅम्प ठेवला होता। संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे पुन्हा 1 दिवसाचा कॅम्प ठेवला होता। त्यामध्ये उपस्थित असणाऱ्या जिल्हाधिकारी मॅडम पालम, उपविभागीय अधिकारी गंगाखेड, कार्यकारी अभियंता गंगाखेड तसेच मंडलाधिकारी बनवस या सर्व खात्याचे प्रकल्प अधिकारी यांनी मिळून कोणताही शेतकरी स्वतःची मालकी हक्कापासून म्हणून वंचित राहू नये यासाठी कॅम्प ठेवण्यात आला होता। परंतु सदरील उपोषणकर्ता धनंजय शिंदे यांना अजून तरी या प्रकरणात न्याय मिळाला नाही। सदरील उपोषणकर्ता हा दिव्यांग बांधव असून त्याच्यावर त्याच्या कुटुंबियाची संपूर्ण जबाबदारी आहे। म्हणून न्याय मिळावा या प्रमुख मागणीसाठी मागच्या 8 दिवसांपासून त्याचे हे उपोषण सुरूच आहे। आमची मागणी अशी आहे की बाबा ह्यांचं जी रान गेलेलं आहे सातबाऱ्याचं ती रान ह्यांना मिळावं। ह्याने वारंवार पालम तहसीलदाराकडे चौकशा केल्या, जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे चौकशा केल्या, परत कलेक्टर ऑफिसला ह्यांच्या एरजारा चालूच आहेत। हे प्रकरण जवळपास 3-4 वर्ष झालं ह्यांचं चालूच आहे। ह्यांना अजूनही कुठला कसल्याच प्रकारचा न्याय मिळालेला नाही। आता आमच्या गावची असं का असंख्य काही क्षेत्रफळ हे तळ्यामध्ये चाललेलं आहे, पण ह्यांची जमीन व्यवस्थित नसल्यामुळे ह्यांना जो मोबदला पाहिजे तो मोबदला मिळत नाही। त्यामुळे त्यांनी उपोषणाला बसलेले आहेत। तिसरी वेळेस ही उपोषणाची त्यांची। मोठा डॅमचं तिथं प्रोसिजर तयार झालेलं आहे, त्या अनुषंगाने जमीन मोजणी वगैरे झाली, पण त्यांची जमीन त्या शेततळ्यात जात आहे डॅममध्ये, पण त्यांना ती जमिनीचा मोबदला किंवा त्यांची पूर्ण जमीन आहे ती त्यांना परत मिळावी यासाठी त्यांचं आमरण उपोषण चालू आहे। आणि शासनानं जर हे त्वरित त्यांचं प्रकरण अगर त्यांचं उपोषण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नसेल तर आम्ही कलेक्टर साहेबाच्या इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की आज जी तारीख आहे, आज 5/2/2024 सोमवार, ते 3 दिवसामध्ये यांना काय ते न्याय मिळवून द्यावा। नाही न्याय मिळाला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जन आंदोलन छेडल्याची राहणार नाही आणि त्या दिवंगत व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही करणार आहे। तर ही एक गोष्ट मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले साहेब आहेत, रामदासजी आठवले साहेब, यांना पण मी पत्र देणार आणि फोनवर पण त्यांना बोलणार आहेत। मराठवाडा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र जे अध्यक्ष आहेत पोपटशेठ घनवट साहेब त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे। मी सचिन वाघमारे साहेब पण आहेत, त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे। या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। एवढं बोलून 2 शब्द माझे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।